नमो बुद्धाय. भगवान बुद्धांच्या करुणामय धम्मवाणीचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात पोहोचावा या पवित्र भावनेतून आपण सुरू करत आहोत वर्षावास 2026 भगवान बुद्धांचा मार्ग या 90 दिवसांचा आत्मपरिवर्तनाचा प्रवास. पहिला भाग त्याच्यामधला विषय बदलाची सुरुवात स्वतःपासून. आज वर्षावासाचा पहिला दिवस आहे. निसर्गात पाऊस पडू लागला की धरती नवजीवनाने फुलते. त्याचप्रमाणे वर्षावास हा आपल्या मनाने नव्याने घडवण्याचा काळ आहे. भगवान बुद्धांनी सांगितले, अप्पमादो अपतम पमदो मच्चुनोपद, म्हणजेच सजगता अमृताचा मार्ग आहे आणि निष्काळजीपणा दुःखाचा मार्ग आहे. आपण अनेकदा जग बदलण्याचा प्रयत्न करतो, पण बुद्ध म्हणतात, स्वतः बदलला तर जग बदलताना दिसेल. जर मनात राग असेल तर शांतता कधीच मिळणार नाही. जर मनात द्वेष असेल तर प्रेमाची अनुभूती कधीच होणार नाही. जर मनात अहंकार असेल तर ज्ञानाचा प्रकाश दिसणार नाही. म्हणून या वर्षावासात आपण स्वतःशी एक वचन देऊया. रागाऐवजी करुणा, द्वेषाऐवजी मैत्री, अहंकाराऐवजी नम्रता आणि लोभाऐवजी समाधान स्वीकारू. दररोज फक्त एक चांगले कर्म, एक प्रेमळ शब्द, एक क्षण ज्ञानाचा आणि दिवसाच्या शेवटी स्वतःला एक प्रश्न, आज मी कालपेक्षा अधिक चांगला माणूस झालो का? या प्रश्नाचे उत्तर आपल्या आयुष्यात नवी दिशा देईल. आजचा संकल्प, मी स्वतःमध्ये बदल घडवेन आणि त्या बदलातून समाजात प्रकाश निर्माण करेन. समारोप, भगवान बुद्धांचा धम्म आपल्या जीवनात प्रज्ञा, करुणा आणि मैत्री निर्माण करतो. सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो, सर्व प्राणी सुखी हो. साधू साधू साधू.